त्या दिवशी माझ्याकडे दादा भुसे ज्यावेळेला मंत्री आले त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आमचं ऐकून तर घ्या. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, मी म्हटलं तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही आणि या विषयामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही. काल महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही GR रद्द केले किंवा रद्द करायला त्यांना भाग पाडलं आणि त्यासाठी म्हणून मी तमाम महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचं अभिनंदन करीन. सर्व बाजूनी तो जो रेटा आला आणि त्याच्यातनं आज सरकारला खरं तर काही गरज नसताना हा खरं तर विषय आला होता, परंतु तो विषय रद्द झाला, ज्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या अनेक मराठी जनांचे तर आभार मानीनच, पण त्याचबरोबर मी अनेक साहित्यिक, त्याचबरोबर काही मोजके कलावंत, त्याचबरोबर मराठी वर्तमानपत्राचे आणि मराठी टेलिव्हिजन चॅनलच्या सर्व पत्रकार आणि संपादकांचे मी आभार मानतो. हा विषय जेव्हा निघाला त्यावेळेला हा काही विषय क्रेडिटचा नाहीये, पण हा विषय जेव्हा निघाला सरकारकडनं त्यावेळेला सर्वप्रथम आम्ही त्याला विरोध केला. त्याचं पत्रही आम्ही तुम्हाला मागच्या वेळेला तिन्ही पत्र मी तुम्हाला वाचून दाखवली होती आणि ती पत्र ज्यावेळेला गेली आणि वातावरण जसं जसं तापायला लागलं, त्याचबरोबर महाराष्ट्रामधले इतरही सगळे राजकीय पक्ष त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवार साहेबांची इतर राजकीय पक्ष जे आहेत महाराष्ट्रामधले आहेत, संघटना आहेत, यांनी देखील त्याला पाठिंबा दिला. आम्ही 5 तारीख मोर्चाची जाहीर केली होती, खरं तर 6 केली होती, मग ती 5 केली कारण 7 तारखेला आषाढी एकादशी असल्यामुळे. आणि हा जर मोर्चा निघाला असता तर मला असं वाटतं नव्हतं असा मोर्चा हा निघाला असता. जे साधारणपणे 70-75 वर्षाचे जी लोक आहेत त्यांना कदाचित संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता आणि तसंच त्याच प्रकारचं वातावरण एक महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आणि मराठी ताकद काय आहे हे देखील राज्यकर्त्यांना कळलं. मराठी माणूस एकवटला की काय होतं हेही देखील कळलं. त्याच्यामुळे परत असलेल्या भानगडीमध्ये सरकार जाणार नाही अशी मी आशा अपेक्षा बाळगतो. खरं तर या गोष्टी काही करायची आवश्यकता नव्हती, काही गरजच नव्हती. त्या दिवशी माझ्याकडे दादा भुसे ज्यावेळेला मंत्री आले त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आमचं ऐकून तर घ्या. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, मी म्हटलं तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही आणि या विषयामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही. कारण हे काय आहे, हे स्लो पॉइझनिंग आहे. हे हळूहळू एक या गोष्टी आतमध्ये पेरायच्या आणि ते खास करून महाराष्ट्राच्याच नशिबी येणार, बाकीची राज्य कुठची ऐकणार नाहीत. आणि हा प्रयत्न त्यांनी करून पाहिला, परंतु तो त्यांच्याच मला असं वाटतं अंगाशी आला आणि त्याच्यातनं तो सगळे GR मागे घेतले गेले. आता काहीतरी ते समिती नेमतायत, कोणाची ती जाधवांची. त्यांनी समिती नेमावी, त्याचा निर्णय आणावा न आणावा याच्याशी मला काही कर्तव्य नाहीये, परंतु परत ही गोष्ट होणार नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं. असल्या कोणत्याही गोष्टी आम्ही मान्य करणार नाही, या होणार नाहीत. आम्ही ज्यावेळेला शिक्षण घेतलं किंवा आतापर्यंत जे शिक्षण होतं त्याच्यामध्ये साधारणपणे 5वी नंतर 6वी पासून हिंदी आणि संस्कृत वगैरे असले प्रकार विषय वगैरे होते. परंतु मी त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे मुळात हिंदी आणण्याचा का ह्यांचा प्रयत्न आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही, कारण ह्यांना हिंदी येते म्हणून नसेल. परंतु हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही जी तुम्ही इतर राज्यांवरती लादावी अशी.
आणि ही हिंदी एका प्रांताची भाषा आहे. त्या प्रांताच्या भाषेचा मग आमची खरं तर बघायला गेलं तर अनेक याच्यावरती अनेक लोकांनी बोलले होते की उत्तर भारतातले अनेक लोक हे महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी येतात. खरं तर त्या भागामध्ये मराठी शिकवली पाहिजे. ते न करता म्हणजे 100-150 वर्षापूर्वीची एक भाषा 3000 वर्षापूर्वीच्या भाषेच्या वरती वचड होण्यासाठी प्रयत्न करायला लावतात हे लोक. तेव्हा हे मान्य होऊच शकत नाही, हे होणार नाही. काल मला त्या ह्यांचा हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे. म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता. त्यांनी मला म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे. म्हटलं घेऊया. म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का. म्हटलं 5 तारखेला घेता येईल. म्हटलं आत्ता काही ठिकाण जाहीर करू नका. म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते. तर त्याप्रमाणे 5 तारखेला तर अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही. मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलीन, मग त्यांच्याशी बोलणं होईल, माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं 5 तारखेचा मेळावा होईल. तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाहीये. कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे आणि तुम्ही देखील बघितलं पाहिजे. अर्थातच मला आनंद आहे या गोष्टीचा की ज्या प्रकारे वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन चॅनल, तुम्ही पत्रकारांनी आणि अनेक संपादकांनी ज्या प्रकारे हा विषय लावून धरला, मी खास करून तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करीन. अशा बाबतीत सर्वजण जागृत असले पाहिजेत आणि कुठे कुठे काय काय गोष्टी घडतायत, होत आहेत. मला असं वाटतं हे महाराष्ट्राला तुमच्या चॅनलच्या वतीने, वर्तमानपत्राच्या वतीने कुठे कुठे हे काय गोष्टी मुरतायत हे तुम्ही सांगितलं पाहिजे. ज्या वेळेला हा 5चा कुठे करणार आहोत त्याचा निर्णय होईल